पुढची बातमी आहे राहुल गांधी यांच्या चर्चेत राहिलेल्या विधानाबाबतची। राहुल गांधी यांनी मिस इंडिया सारख्या सौंदर्य स्पर्धांमधल्या सहभागावरून प्रश्न उपस्थित केलाय। या स्पर्धांमध्ये दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळत नसल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। त्यांच्या या विधानावरून अर्थातच टीकेची राळ उठली आहे। बघूया राहुल गांधी यांच्या या विधानामागे काय आहे राजकारण आणि किती आहे तथ्य याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। तो मैंने लिस्ट निकाली मिस इंडिया की, मैंने कहा भैया इसमें तो होगा, मतलब एक दलित महिला तो होगी, एक आदिवासी महिला तो होगी ना, ना दलित है, ना आदिवासी, ना ओबीसी, कोई नहीं। राहुल गांधी यांच्या या विधानाने देशाच्या राजकारणामध्ये नवी चर्चा सुरू झाली आहे। सत्ताधारी पक्षांचे नेते यावरून राहुल गांधींना ट्रोल करतायत, तर इंडिया आघाडीचे नेते यावरून राहुल गांधींना अधोरेखित केलेल्या प्रतिनिधित्वाच्या मुद्द्याकडे बोट दाखवतायत। दरम्यान राहुल गांधी यांनी संविधान सन्मान संमेलनातील आपल्या भाषणात सविस्तर काय भूमिका मांडली होती तीही ऐका। मैंने मिस इंडिया की लिस्ट निकाली, कहा ठीक है देखते हैं, मतलब माइनॉरिटी भी 90% में आती है मैडम, आप ही सामने, और आपको और शायद जो आपके साथ हो रहा है वो सबसे ज्यादा खराब है, मतलब आप पर तो डायरेक्ट आक्रमण हो रहा है, मगर आप भी 90% में हैं। तो मैंने लिस्ट निकाली मिस इंडिया की, मैंने कहा भैया इसमें तो होगा, मतलब एक दलित महिला तो होगी, एक आदिवासी महिला तो होगी ना, ना दलित है, ना आदिवासी, ना ओबीसी, कोई नहीं। राहुल गांधी यांनी सौंदर्य स्पर्धेतील प्रतिनिधित्वाचा मुद्दा मांडला आणि यावरून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली। राहुल गांधी जी का इस समय थोड़ा इलाज की जरूरत है। उनका मेंटल हेल्थ चेकअप होना चाहिए। सबसे जो चिंता की बात है कि आप दुनिया भर का जात जानना चाहते हैं और अपना जाति नहीं बताना चाहते हैं, ऐसा क्यों? मिस वर्ल्ड, मिस यूनिवर्स, मिस इंडिया के जो कॉन्टेस्ट होते हैं वो सरकार नहीं कराती। कम से कम राहुल गांधी को ये जानना चाहिए। और कितनी अजीबोगरीब और शर्मनाक बात है कि देश के पार्लियामेंट का एलओपी, लीडर ऑफ ऑपोजिशन, एक फहरिस्त देख रहा है मिस इंडिया की और देख रहा है कि कौन किस कास्ट की है। मतलब इतने हल्के में इतने बड़े संघर्ष को, इतने गंभीर मुद्दे को आंकना और उसको अपनी राजनीति से जोड़ना, मतलब परिपक्वता की जो कमी है, ज्ञान की जो कमी है, वजन की जो कमी है, वो साफ दिखती है। तर राहुल गांधी यांनी देशातील दुर्लक्षित घटकांचा मुद्दा उचलल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। राहुल गांधी जे बहुजनांची गोष्ट करतात, जे महिलांच्या अधिकाराची गोष्ट करतात, जे गरिबांची गोष्ट करतात, ते सैताना दिसणार आहे। आणि हाच विचार जो आहे तो सातत्याने यांनी या भारताच्या बहुजनाच्या मानसिकतेवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। राहुल गांधी यांनी केलेल्या या टीकेवरून भाजपकडून हा दावा खोडून काढणारे दावे केले जात आहेत। अशातच भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी एक नवा दावा केलाय। राहुल गांधी जी, पहले तो अब बाल बुद्धि की तरफ पेश ना है। ये भारत सरकार का कोई इवेंट नहीं, ये तो निजी इवेंट है, पर जब से ये शुरू हुआ है हर बैकग्राउंड की महिला को इसमें अवसर मिला है। वो जीती भी है, चाहे वो हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, क्रिश्चियन हो, पारसी हो। आता शहजाद पुनावाला यांनी राहुल गांधींचा दावा खोडून काढताना जो दावा केलाय तोही चुकीचा ठरतोय। कारण पुनावाला यांनी 2022च्या मिस वर्ल्ड म्हणून ज्या छत्तीसगडच्या आदिवासी मुलीचा उल्लेख केला ती मुळात फेमिना मिस इंडिया हा किताब जिंकलीच नव्हती, तर छत्तीसगडमधील भिलाईमध्ये ग्लॅमर प्रोडक्शन हाऊस आयोजित एका स्पर्धेतली विजेती होती। राहुल गांधी यांनी मागासवर्गाला न मिळणाऱ्या प्रतिनिधित्वाबद्दल केलेलं हे काही पहिलंच विधान नाहीये। लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा राहुल गांधी यांनी सिने जगत असेल किंवा मग अधिकारी वर्ग असेल याबाबतचं विधान केलं होतं। त्याच मुद्द्याला आता विरोधी पक्षनेत्यांच्या भूमिकेत सुद्धा राहुल गांधी पुढे नेताना दिसतायत। पण त्यांचा हा मुद्दा त्यांच्या आणि विरोधकांच्या राजकारणाच्या पथ्यावर पडणार की त्यांच्यावरच उमटणार हे मात्र पाहावं लागेल। गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।